मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील नवगाव इथल्या 7 एकरचा भूखंड अजमेरा बिल्डरनं मुंबई महानगरपालिकेला 350 कोटी रुपयांना विकला। मात्र या भूखंडावर आता अनेक विकासक विकास करण्यासाठी सरसावले। नवगाव इथल्या या 7 एकर जागेवर 4 ते 5 बिल्डर्सची नजर असून सर्वे सुद्धा सुरू झालेले आहेत। मात्र इथल्या स्थानिकांनी आमचं पुनर्वसन हे याच जागी करून द्यावं आणि आमचे प्रश्न देखील सोडवावेत अशी मागणी केलेली आहे। या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी आढावा घेतला, पाहूया। दहिसरमधील 7 एकरचा भूखंड हा अजमेरा बिल्डरने बीएमसीला 350 कोटींना विकला। मात्र हा 7 एकरचा भूखंड आता यावरती अनेक डेव्हलपर्स विकासक येत आहेत। मात्र याला स्थानिकांकडून सुद्धा मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय। सध्या या ठिकाणी सर्वे सुरू झाले असून टेबल सर्वे असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र कुठेतरी बिल्डरांकडून येथील जनतेला दिशाभूल करण्यात येते का, असा सुद्धा प्रश्न आहे। मात्र जनतेचे प्रश्न जे आहेत ते जनतेने मांडलेले आहेत आणि या जनतेने प्रश्न मांडताना आमच्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या सोडून आम्हाला याच ठिकाणी घर देण्यात यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे। आणि बिल्डर आणि एकूण बीएमसी यांनी काही करावं, कोणीही या ठिकाणी आम्हाला घर द्यावं अशा प्रकारची मागणी सर्व जनतेने या ठिकाणी केली असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। प्रत्येक लोक जे राहतात इथे, जे स्थायिक आहेत, त्यांना प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं हा मेन मुद्दा आहे। बाकी बीएमसीचा काही मुद्दा असेल, काही रिझर्वेशन असेल, काही प्रॉब्लेम असतील ते त्यांनी आपसामध्ये सॉल्व्ह करावेत। लोकांना त्या बाबतीत प्रॉब्लेम होऊ नयेत पुढे भविष्यामध्ये, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। आता कोण बिल्डर आणतंय, कसं बिल्डर त्याच्यावरती डिपेंड आहे। आता कोणी पण उठून बिल्डर आणणार त्याचं काही चालणार नाही, कारण बिल्डर त्या लोकांना काय देणार। आता इथे तुम्ही बघाल तर 100% 80% लोकांची वरती विकत घेत घर आहेत, तर ते त्यांना देणार का, हा मुद्दा येतो। कारण मग उद्या पात्र अपात्र ठरणार आणि मग ते मारामारी होणार। हे नाही झालं पाहिजे। बिल्डर कोणत्या हो, चांगल्या हो। आम्हाला तर डेव्हलपर पाहिजे आणि ही जागा डेव्हलप झाली पाहिजे आणि या प्लॉटवर जेवढे रिझर्वेशन आहेत त्या रिझर्वेशन अनुसार सरकारला, जसं एखादा बीएमसी लँड आहे ही आणि या बीएमसी लँडवर गार्डन रिझर्वेशन आहे, हॉस्पिटल रिझर्वेशन आहे, तर त्याचा मोबदला जे सरकारला द्यायचं त्या डेव्हलपरने द्यावं आणि आमच्या लोकांना जागेवर घरं द्यावी। सगळ्यात पहिली गोष्ट, आजपर्यंत जीआर जो आहे तो वरच्या मजल्याचं जीआर पास झालेलं नाही, तर त्या म्हणजे या विषयात तो गोंधळ घालणं हे कामाचं नाहीये। कारण सरकारचा जो नियम आहे SRA अंतर्गत 300 स्क्वेअर फीटचं घर, एखादी दुसरी सुख सुविधा ती त्यांना भेटली पाहिजे। पण एखादा जेव्हा पहिल्या मजल्यावरचा जो विषय येतो जे कायद्यामध्ये नाहीये त्या गोष्टीला जिद्दी करून आपला हे होणारा प्रोजेक्ट खराब करू नये। नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही आज इतके वर्ष इथे राहतोय, बरोबर आहे, ते पालिकेचं आहे किंवा आणि कुठला डेव्हलपर आहे, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। आमच्या ज्या काही मूलभूत सुविधा आणि गरजा आहेत ज्याच्यापासून आम्ही वंचित आहोत ते आम्हाला इथेच आम्हाला सुविधा करून, म्हणजे आमचं पुनर्विकास इथेच व्हावं हीच आमची इच्छा। आता आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो, सुखसुविधा नाही, काही नाही, काय नाही। आता जर तुम्ही आम्हाला इथे देताय तर मग ते बाहेर जाऊन द्या, आम्हाला इथेच पुनर्विकास पाहिजे। भले तुम्ही कोणताही डेव्हलपर द्या, काही द्या, पण आम्हाला विकास इथेच पाहिजे आणि आम्हाला इथेच राहायचं आहे। आता बिल्डर काय बोलतात, नाही एग्रीमेंट घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, त्याला देणार नाही आम्ही, मग हे चालणार नाही ना। ज्यांच्याकडे प्रॉपर एग्रीमेंट आहे, पेपर आहे, त्यांना द्यायला पाहिजे। आणि राहिलं वरच्या फ्लोअरचं, काही लोकांनी म्हणजे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, काही लोकांनी आता बांधकाम केलं वरती, मग वरच्या फ्लोअरचं पण काहीतरी बिल्डरने थोडंसं ऍडजस्टमेंट काहीतरी बघायला पाहिजे। कारण एवढा खर्च करून लोकांनी बांधकाम केलेलं आहे आणि त्याला तुम्ही काही करणार नाही, मग ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।